मी असं ऐकलं, की मुली असं मुलांना ट्रॅपमध्ये पकडतात, लग्न करायला लावतात आणि मग सोडून ॲलिमनी मागतात. असं पण सध्या स्कॅम्स चालू आहेत ना? असे तुम्ही म्हणाल स्कॅम्स नाही म्हणता येईल. हे बघा, ॲल्युमिनीचे जे पॅरामीटर्स असतात, आता तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत मागत आहात आणि काय आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत मागत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी सस्टेनन्ससाठी मागताय, कॉम्पन्सेशन मागताय. हिंदू मॅरेज ॲक्ट खाली मागत असाल तर तुमच्यासाठी ते ॲल्युमिनी ती एंड ऑफ द लिटिगेशन येते. हिंदू मॅरेज ॲक्ट खाली जी तुम्ही पोडगी वाचताय ते तो कायदा जो आहे सेक्शन 24 तो क्लिअर कट म्हणतो की ज्या वेळेला ही न्यायालयीन लढाई चालू आहे ती न्यायालयीन लढाई लढण्याकरता तिला सफिशियंट पैसे मिळावे म्हणून ती पोटगी दिली जाते. आता तर कसं असतं, काही वेळेला मी नेहमी सांगते की प्रत्येक विवाहाचं जे स्वरूप आहे आणि प्रत्येक कपलचं जे स्वरूप आहे त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते वेगळं आहे. काही लोकांना 25 वर्षानंतर आठवतं, बाबा लग्नाच्या नंतर पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या आईने याला गुलाबी शर्ट दिलेला म्हणून आणि तो चांगल्या क्वालिटीचा नव्हता, किंवा सासूनी मला माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीत माझ्या आईने खायला पाठवलेल्या वस्तू होत्या त्या खाऊ दिलेल्या नव्हत्या. ही सगळी क्रुएल्टी 25 वर्षानंतर येते. आपण म्हणू शकतो 40% केसेस ज्या आहेत त्या खरंच म्हणजे ॲल्युमिनी लीचिंग आहेत आणि या गोष्टीमुळे 60% ज्या आहेत त्यांच्यावर इफेक्ट होतो आणि त्या मुलींना ते मिळत नाही आहे. एक्झाम्पल, एक बाई आहे जिनी लग्न वगैरे केलं, ती दिसायला अतिशय सुरेख, नवरा सुरेख वगैरे. लग्नाच्या 21 वर्षानंतर ही बाई जेव्हा घरात येते, ही आपल्या बेडरूममध्ये आपल्या पतीला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर बघते. हे बघितलं असताना तिला घरातनं तो धक्के मारून काढतोय आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिची मुलं तिच्याबरोबर यायला तयार नाही. हो. आजही ती मुलं त्या वडिलांकडे राहत आहेत आणि बघितलं तर त्याची 1000 करोडची वगैरे प्रॉपर्टी असेल, मोठे मोठे बंगले आहेत, फॅक्टरीज आहेत, पण बायकोला द्यायला तो म्हणतो मी 5 आणि 6 लाख. अशा जेन्युइन केसेसमध्ये हो, त्या 40% जे आपण म्हणतो ना जे लिचिंग एनर्जी आहे ते 40%मुळे अशा 60% लोकांना सफर व्हायला लागतं आहे. पण मला सांग, हे फ्रॉड्स होतात हे थ्रिलसाठी, पैशासाठी, काय म्हणजे याच्या मागची सायकॉलॉजी काय आहे? 2019 पर्यंत ना हे फ्रॉड्स थोडे कमी होते. हो. जसा कोविड झालेला आहे, बरेच लोक घरामध्ये एमटी बसलेली होती, हे बसलेले होते. मग आता काही लोक आयडल इन्कमसाठी फ्रॉड करायला लागले, काही लोक जस्ट टू हॅव द थ्रिल. म्हणजे लग्न झालेल्या मुलाची प्रोफाईल, जो बायको घरात असताना मॅट्रिमोनियल वेबसाईटवर प्रोफाईल करतोय आणि मुलीशी बोलत आहे आणि तिला लग्न करायला हे करतोय, कोवॅक्स करतोय स्वतःबरोबर. आणि नंतर ज्या वेळेला अगदीच गळ्याशी येतं, एक सिम्पल सेंटेन्स असतो पुरुषांचा, माझी बायको वेडी आहे, मी तिला सोडणारच आहे तुझ्यासाठी. हा एक प्रकार झाला. ऑनलाईनमधनं दुसरं स्वतःचा धर्म, जाती लपवून मुलींना भेटायचं, त्यांना हे आपण रिलिजियस कन्व्हर्जन्स करायला लावायची आणि कन्व्हर्जन नाही ज्यांनी केलं तर त्यांना तर अगदीच फारच क्रुएल्टी होते. एखादीने कन्व्हर्जन केलं मग तिला ते रोज तू हे केलेस की नाही, तू ह्या प्रेयर्स केल्यास की नाही, हे केलेलं आहे की नाही. मी सांगते ना, एक रिसेंटली डान्स क्लास ऑनलाईन चालायचे, त्याच्यामधनं हे एकमेकांना भेटले. ही मॅरिडर, त्याने तिला कन्वर्ट करायला लावलं आणि लग्नाच्या आठवड्यानंतरच जीन्स का घातलीस, तुझा कुर्ताच इतका का आहे, हे काय नाही केलं, डोकंच का दिसतंय, तरी ती राहिली. कारण घरातल्याने तर हे केलेलं की तू धर्मच बदललेला आहेस. 2 मुलं झाली आणि आत्ता 2023ला त्यांनी अचानक घरात एक बाई येऊन सांगितलं, बाई तू माझी दुसरी बायकोसी, माझी पहिली बायको आणि ह्याच्यापासून मला मुलं आहे. सांगितलेलं नाव काहीतरी वेगळं, धर्म होता काहीतरी वेगळा आणि आता काय, आता हिलाही 2 मुलं झालेली आहेत, तिच्यापासून ऑलरेडी एक आधी होतं. चालू आहे लढाई आता. म्हणजे हे सगळं त्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि कम्युनिटीमध्ये पण होतं? व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये तर जास्तच मी बघितलेलं आहे. व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुकवर असतात. मी बघितलं ना, एक पेज होतं, म्हणजे आय हॅड अन ऑपॉर्च्युनिटी टू डील विथ दिस मॅटर. मुलगी जरा स्लो लर्नर होती. तिच्या आईनी फेसबुकवर बघितलं, बालभारती म्हणून फेसबुकवर एक पेज होतं. आता या बालभारती पेजवरचं प्रॉस्पेक्टिव्ह पीपल कॉन्टॅक्टर्स हे कर, त्या मुलीच्या आईनी कॉन्टॅक्ट करून एका माणसाशी
लग्न जुळवल्यानंतर या बाईला 14 वर्ष अक्षरशः ते नरकात घालवली आहे ना, तशी घालवली आहे. हिच्या पतीने तिला आई वडिलांना घरात सांगायचा, तिला देवळात नेतोय, तिला कुठे नाटक बघायला नेतोय, हे करून करून तिला मल्टिपल पार्टनर्स बरोबर जबरदस्ती जायला लागली. आणि याच्यामध्ये त्याच्याकडे काही तो पैसा नव्हता घेत स्वतःच्या बायका. थ्रिल टू वॉच माय वाईफ विथ समवन एल्स, बापरे. ही अशी होती. आणि ती जेव्हा खूपच आजारी झाली तेव्हा त्यांनी जाऊन तिला तिच्या माहेरी सोडून दिलं. आणि तेव्हा तिने हिंमत केली तिच्या आईला सांगायची. हे असं आहे. थ्रिल, पैसा तर कसं होतं काही वेळेला ना, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो आणि तिकडे गेल्यावर तिकडच्या पेसबरोबर कोपअप करायला जो तुम्हाला काही पैसा वगैरे लागतो, तुम्ही काय तुमच्या आईवडिलांकडे घेऊ शकत नाही. एक साधारण फॉर एक्झाम्पल एक मध्यमवर्गीय नवरा बायको साधारण जॉब करणार, जर मुलाला किंवा मुलीला बाहेर शिकायला पाठवतात, त्यांना तेवढी अमाऊंट पॉकेट मनी इतका नाही देत. मग त्या पॉकेट मनीसाठी या अशा सोशल्सवर प्रोफाईल्स करणं, हे करणं, लोकांना खोटी आमिषं द्यायची की तुम्हाला नोकऱ्या देतो, मग त्या मुलींना कुठेतरी बोलवायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, ब्लॅकमेल करत राहायचं असंच. मग ते ब्लॅकमेल कसं, इट इज टू टाईप. एक तर आम्हाला पैसे द्या किंवा काय जे तुम्ही मगाशी म्हटलात ना की का आजकाल का हे करतायत, मग पॅशन आहे, मनी आहे, थ्रिल आहे, काही नाही. नोकऱ्या देतो किंवा तू माझी गर्लफ्रेंड आहेस ना, तुझ्या मैत्रिणीशी ओळख करून दे असे सांगून ओळख करून रिसेंटली 5 मुलींवर सेम क्राईम करण्यात आलेला आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करायची, एका ठिकाणी भेटायला बोलवायचं, हॅपी ड्रग म्हणून तो काहीतरी ड्रग आहे तो ॲडमिनिस्टर करायचा, त्या मुलींचे फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि मग त्यांना ते ब्लॅकमेल करत राहायचं. पकडला गेला आणि तो काय शिक्षा होते मग? आता याच्यामध्ये हे ट्रायलला कळेल शिक्षा आहे, किती विटनेसेस उभे राहत आहेत, काय बोलतायत त्याच्यामध्ये. पण ह्याच्यात विटनेस कुठे असणार आहे? म्हणजे चॅट्स हे बघा, त्या मुली तर बोलतील ना, हां, त्या मुली तर बोलतील. मुली जर बोलल्या तर त्यांना जर न्याय हवा असेल तर दे विल हॅव टू स्पीक अप फॉर देमसेल्फ. त्या मुली बोलतील आणि एक चुकेल बोलण्यात, पण बाकीच्या तर नाही चुकणार ना. पण हे फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडियावर हे जे फेक प्रोफाईल बनवतात, म्हणजे मध्ये एक सिरियल होती कॅटफिश, म्हणजे 5-5 वर्ष बघितलेलं पण नसायचं, नुसत्या चॅटवर, आणि 5 वर्षानंतर भेटलं तर काहीतरी वेगळं दिसायचं. तर असे हे केसेस तू हँडल केले आहेत का सोशल मीडियावरचे? आत्ता रिसेंटली कॅटफिशवरनं मला आठवलं की एक नवरा एका मुलीशी चॅट करत होता की आय लव्ह यू हे ते वगैरे. 6-7 महिने चॅट केलं असेल आणि तो तिला ते क्लिअर कट सांगितलेलं माझ्या बायकोच्या डोक्यावर परिणाम आहे, तिला मी सोडणार आहे, हे आहे, तर आपण आता भेटूया. आणि त्याच्या ह्याच्यावर डोंगरच कोसळला जेव्हा तो भेटायला गेला. ती मुलगी, ती प्रोफाईलच त्याच्या बायकोची होती. खरं? ती प्रोफाईलच त्याच्या, काल परवा पण मी कुठेतरी वर्तमानपत्रात वाचला असा एक झालेला आहे. त्याची बायकोच त्याच्याशी हे करत होती. आणि मला राग का आला, हे झाल्यावरती म्हणत होती की बाकी काही असू दे, त्यांनी दुसरं काही नाही केलं म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे. काय आहे म्हणजे अंधविश्वास आपण म्हणतो ना आपल्या नवऱ्याने. माझे मिस्टर असे करूच शकत नाहीत किंवा माझी बायको असे करूच शकत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.